दरम्यान झी 24 तासनं पुण्यातील जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला आणि हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। याच प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी करणार असल्याचं विरोधक म्हणाले होते। मात्र अर्ध्याहून अधिक अधिवेशन संपत आलंय, मात्र तरीही विरोधक यावर बोलायला तयार नाहीत। विरोधकांनी या जमीन गैरव्यवहाराबाबत झी 24 तासला काय आश्वासन दिलं होतं पाहूयात। सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिस वापरलेली आहे। ITच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारत्नाची जमीन होती। अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाने या पद्धतीचा आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागेल। आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरण आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। आमचं ठरलेलं आहे, काढायची मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घेतल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातले आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातले आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले आहे। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफूटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफूटवर जात नाही, कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसा ढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिधाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे, पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का अजून? ईव्हीएम मध्ये घोटाळा होणार का? प्रकरणामध्ये श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा। म्हणून आम्ही या अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेऊन आमचं तर म्हणणं आहे की श्वेतपत्रिका या संपूर्ण प्रकरणाच्या डोळ्यासमोर ठेवून अशा 2-2.5-3 वर्षामध्ये निवळ पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमीन हे त्याची देखील श्वेतपत्रिका काढली पाहिजे। जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात। त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे। तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात। त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे। केसमध्ये गुन्ह्यामध्ये त्यांना घेतलं नाहीये असं कोर्टाने फटकारलंय। गुन्ह्यामध्ये असेल तर घेतील ना, ठीक आहे। कोर्टाचा सन्मान केला तर कोर्टाने फटकारला असेल, परंतु तो जर त्या गुन्ह्यामध्ये नसेल तर पोलीस कसे घेतील? आणि म्हणून पोलिसांनी खरी बाजू न्यायालयासमोर आणावी, म्हणजे न्यायालयाला पण कळेल खरं काय। राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं नसतं। त्यामुळं काहीतरी म्हणणं अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय कोर्टानं फटकारायचं कारण नव्हतं। त्यामुळे अधिकारी योग्य पद्धतीनं काम करत असावेत आणि कोर्टानं फटकारलंय याचा अर्थ कोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने चिकित्सा करत असावं।